आपल्या गाडीचे 1 वर्ष बाकी राहिले, 4 वर्ष झालेली. आणि पुढल्या वर्षी आयशर 11 फूट काढणार म्हणजे काढणार. फॉर सजेस्ट तुमच्यासाठी सर्वांसाठी, जर नवीन गाडी घेण्याचा विचार करताय आणि किंमत देखील जास्त नाही गेली पाहिजे, ऍव्हरेज देखील व्यवस्थित मिळालं पाहिजे, त्यानंतर मार्केटला जी गाडी सर्वात जास्त चालती म्हणजे 10 फूट 9 फूट 8 फूट ह्यापैकी कोणती गाडी घ्यावा, तर आज आपण करणार आहोत अशाच एका गाडीचा रिव्ह्यू. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, कारण की खूप माहितीपूर्ण असा व्हिडिओ होणार आहे आजचा. चला तर जाऊया, थेट घेऊन जातोय तुम्हाला नवीन गाडी बशी. भावांनो, रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे. आज आपण बघणार आहोत आयशर डेव्हलप केलेली नवीन गाडी. 11 फूट मध्ये आयशर आलेली MH50N 5795. तर ह्या गाडीचा पूर्ण रिव्ह्यू घेणार आहोत आपण आज. हे आहे आपले कराडवाले, कराडचीच पासिंग आहे ना? तुमचं नाव? पवार. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला गाडी आतमधनं इंटेरियर दाखवतो तिचं, जेणेकरून तुमच्या देखील लक्षात येईल गाडी कशी आहे आतमधनं काय आहे. बापा, अरे यो छोटा हत्ती नाही, हा बडा हत्ती बनवलाय की डायरेक्ट आयशरना. गाडीला किती महिने झाले तू? 6 महिने. 6 महिने. डायरेक्टली असं वाटलंय गाडीत बसताना आपल्याला ड्रायव्हर भावांनो की डायरेक्ट आपण 14 फुटीवर बसायला लागलो. किती महिने झाले गाडीला? 6 महिने झाले. तर ड्रायव्हर भावांना हे बघा, आयशरना डॅशबोर्ड कसा दिलेला आहे, डायरेक्ट डिजिटल डॅशबोर्ड दिलेला आहे, जबरदस्त. आणि खरंच जर तुम्हाला 10 फूट गाडी घ्यायची असेल तर आयशरला डोकं लावायला काही अडचण नाही. बाकी आपण डाऊन पेमेंट किती भरलंय, त्यानंतर हप्ता काय येतोय, ॲव्हरेज काय मिळतंय गाडीचं, डायरेक्ट आपण गाडी ओनरलाच प्रश्न करूया. तर याचं डाऊन पेमेंट किती केलं होतं? डाऊन पेमेंट 1 का 1.5 लाख? 2 लाख. 2 लाख रुपये. गाडीची किंमत 11 लाख. गाडीची किंमत 11 लाख. हप्ता काय येतोय? हप्ता 20,300. तर तुम्हाला आता या 6 महिन्यामध्ये असं कधी वाटलं का की गाडी घेऊन आपण पस्तावा वगैरे केला म्हणून? नाही काय. ॲव्हरेज किती देते हो? ॲव्हरेज 15चा देते. आणि ॲडब्ल्यू आहे ना? अडबिली नाही. हा, तर ड्रायव्हर भावांनो, सगळ्यात मोठी खासियत आहे, आपण काय करतो, महिंद्राची गाडी घेतो. का घेतोय की तिला ॲडब्ल्यू नाहीये. शक्यतो आता इंट्राला, अशोक लेलँड या गाड्यांना बऱ्यापैकी ॲडब्ल्यू आलेलं आहे, आयशरच्या गाडीला नाहीये. गाडी चालवण्यामध्ये कम्फर्टेबल आहे का, कसं आहे, कंबर वगैरे काय दुखतंय का? अजिबात नाही ना? नाही, अजिबात नाही. आणि सर्व्हिसिंग कितीला करताय? 30,000. 30,000 किलोमीटर. बाकी गाडी तर बघू शकता. पण एक मी तुम्हाला माझ्या व्हिडिओत वारंवार सांगत असतो ड्रायव्हर भावांना की वेळेवर जेवत जा, झोपत जा. नाही तर हे बघा, या ड्रायव्हर भाऊला किती प्रॉब्लेम आहे, अक्षरशः गोळ्याचा ढिगार लागलाय गाडीमध्ये. काय काय आजार आहे हो तुम्हाला? काय नाही, जरा कणकणी आली होती, चक्कर आली होती. मग दवाखान्यात गेलो होते. डॉक्टर म्हणले जेव्हा जावा, झोपत जावा. हा हा हा. शुगर बीपी वगैरे काय? तसं काय नाही. एवढ्या गोळ्या, क्विंटल भर गोळ्या आहे ड्रायव्हर भावांनो यांच्या सोबत डायरेक्ट. असलंय आमची ड्रायव्हर लाईफ. तर ड्रायव्हर भावांनो, त्यासाठी मी वारंवार सांगत राहतो, झोप आली बिंदास झोपायचं, काही घेणं देणं नाही आपल्याला. आणि शक्यतो जेवण वेळेवर करत जा. तर चला, हा होता आजचा रिव्ह्यू. बाकी गाडी तर मला तरी भारी वाटली बरं का. AC आहे नॉन AC? नॉन एसी. नॉन AC का? गाडी जबरदस्त राव. बैठक ड्रायव्हर सीट बघू शकता, ते स्वतः बसलेले सीट वरती. हे जबरदस्त सीट आहे, 14 फुटीचं सीट आहे डायरेक्ट. हिला आयशर 14 फुटीचं सीट काढून टाकलंय वाटतं. नाही, खरंच मस्त आहे. आणि ड्रायव्हर भावांनो, घोडा आहे टाईप, घोडा ज्याला लंबी रेस का घोडा बोलतात ना, त्यांना आयशर 11 फूट ट्राय करायला काहीच अडचण नाहीये. चला आता बाकीचं बॉडी वगैरे दाखवतो तुम्हाला डायरेक्टली. ड्रायव्हर भावांना बघू शकता, हाईट सुद्धा किती घेतली त्यांनी. ऍक्च्युअल तुम्हाला जर लाईनला चालायचं असेल ना तर एवढ्या हाईटची गरज नाही पडत बरं का, परंतु जास्तीचा कारण त्यांचा लोकलला व्यवसाय. तब्बल डायरेक्ट 14 फूट दिसते, 14 फूट. टायर साईज देखील बघू शकता तुम्ही. मला वाटतं डायरेक्ट बडा दोस्ताच टायर आहे. पण जेव्हा हायवेला चालली गाडी
बाकी 2 टन पिकअप, बाडा दोस्त i6 वगैरे पूर्ण फेल करणारी गाडी. बाकी टेन्शन नाही हा, कारण 14-15चा ॲव्हरेज तर तुम्हाला पिकअप देखील देते. मग ही गाडी ट्राय करायला काय अडचण आहे तुम्हाला, नक्की करा. ड्रायव्हर भावांनो, आपण काय करूया, त्यांना सगळं विचारलंय, गाडीचं टायर साईज देखील बघितली तुम्ही, डालं देखील बघितलं. आता पिकअप नॉर्मल आणि अशोक लेलंड नॉर्मल ह्या गाड्यांपेक्षा ह्या गाडीला भाडं किती लागतंय, भाडं वाढून लागतं का आमच्याच रेटनं लागतंय तुम्हाला? बघितलं तुम्ही, 11 फुटी जर गाडी असेल तुमची, पार्टीची रिक्वायरमेंट 11 फुटाची यायला लागली आता मार्केटमध्ये, तर निश्चित तुम्ही विचार करू शकता गाडी घेण्याचा. गाडीत काहीही प्रॉब्लेम नाहीये. असं वाटत होतं ज्यावेळेस नवीन आली ना 10-11चं ॲव्हरेज मिळेल गाडीला, परंतु काय आहे माहिती आहे का, ॲव्हरेज व्यवस्थित 15-16चा 14च्या आसपास ॲव्हरेज देती गाडी. त्यामुळं अवश्य विचार करा. आणि आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आयशर 11 फूट गाडीचा, कमेंट नक्की करा. तर ड्रायव्हर भावांनो, बघितलं तुम्ही आयशर 11 फूट गाडी आणि ॲव्हरेज देखील बघितलं आपण. प्रत्यक्ष गाडी वापरणाऱ्यांच्या तोंडात नाही ऐकलंय की 15-16चं ॲव्हरेज भेटतंय. तर माझ्यासोबत आहे आमचे इस्माईल भाई. इस्माईल भाई, तुमच्या एक्सपिरियन्स नुसार, कारण तुमच्याकडे पण 2 टन पिकअप आहे बरोबर, तुमची पण 10 फूट गाडी आहे, आयशर 11 फूट मध्ये आलेली नवीन नंबर 1 गाडी आहे. गाडी नंबर 1 आहे. पण आता तुम्ही प्रत्यक्ष त्या माणसाला भेटले, विचारलं, तर ॲव्हरेज मध्ये किती फरक वाटला तुम्हाला? असं ॲव्हरेज मध्ये जास्त नाही, 19-20चा फरक आहे. कसं माहितीये का, नंतर मार्केट सेल आहे ना, त्या गाडीला व्हॅल्युएशन नाहीये. म्हणजे रिसेलिंगला व्हॅल्युएशन नाहीये. व्हॅल्युएशन नाहीये. जशी आपलं महिंद्रा पिकअप, हिला व्हॅल्युएशन आहे, ही बाप गाडी आहे, तशी तिला नाहीये, असं आहे. तर मित्रांनो, काय माहितीये का, अडचण सांगून येणार नाही आपल्याला, बरोबर. आणि जेवढी सेफली पिकअप आहे तेवढी सेफली आयशर नाहीये. कारण सांगतो तुम्हाला, कारण की आपलं बलोरो पिकअपचं जे आहे ना, तर बॉनट समोर आहे, म्हणजे साधारण ड्रायव्हर वाचतो ऍक्सिडेंट मध्ये. पण तसं टाटा इंट्रा, अशोक लेलंड आणि आयशर गाड्यांत ड्रायव्हर वाचायची शक्यता खूप कमी असते. त्यामुळं मी रिव्ह्यू जरी बनवलाय, शेवटी निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. कारण की मी हे सांगणार की सेफ्टीच्या बारेत ती गाडी माझ्या मते तरी 0 आहे डायरेक्टली. तुम्हाला काय वाटतं? नाही, अगदी बरोबर बोलताय मामा. कारण हे येस गाड्या आहेत, बरोबर, येस मॉडेल. त्यात ड्रायव्हर वाचायचे चान्सेस असतात. भले पाय तुटतील, हे तुटतील, पण जीव वाचायचा चान्स असतो. पण त्या गाडीत काहीच नाही. बरोबर आहे ना, कारण की त्या गाडीला जर ऍक्सिडेंट झाला, एक तर टोटल लॉस आणि ड्रायव्हर पण लॉस. त्यामुळं गाडी घेण्याच्या अगोदर 100% विचार करा, त्यानंतरच आयशर 11 फूटला डोकं लावा. तर हा होता आजचा रिव्ह्यू आयशर 11 फूटच्या संदर्भात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही ज्या ठिकाणी कमेंट करताना त्याला एक लेफ्ट साईडला लोटायचं, तिथं आहे ना हाईपचं बटन आलेलं आहे नवीन, तर ते फक्त प्लीज करून तेवढं दाबा एक वेळेस, कारण की ते पॉइंट आहे ना डायरेक्टली आम्हाला मिळतात. तुम्ही जे हाईप करताना तुमच्या एका हाईपमुळं आमचा व्हिडिओ रँकिंग मध्ये चालतो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळं हाईप करा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM या चॅनलला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन गाडीच्या संदर्भात रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत रामकृष्ण हरी.